सुधागड तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. जांभूळपडा येथे झालेल्या युतीच्या बैठकीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. हजारो लोकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि आरपीआय अ युतीच्या या बैठकीत ॲडव्होकेट निलिमा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा म्हणून प्रशासनाचा दांडगा अनुभव, जनतेशी थेट संवाद साधणारी ओळख, खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी म्हणून राजकीय व प्रशासकीय क्षेत्राचा भक्कम पाया, यामुळे त्यांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. शिवसेना शिंदे गटमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी सदस्य रवी देशमुख आणि मिलिंद देशमुख यांच्यामुळे सुधागडात भाजपची ताकद वाढली आहे. नेत्यांनी स्पष्ट केले की ही युती भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यास कटिबद्ध आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. प्रकाश देसाई यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले, निलिमाताई पाटील म्हणजे सुधागड तालुक्यातील विकासाची गंगा आहे. त्यांचा राजकीय वारसा, प्रशासनातील बाळकडू आणि जनतेशी असलेली जवळीक यामुळे तालुक्यातील प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सुधागड तालुक्यात विकास आल्याशिवाय राहणार नाही. निलिमा पाटील यांचे व्यक्तिमत्व हे राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन जनतेशी थेट जोडलेले आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि अनुभवामुळे तालुक्यातील प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. महिला नेतृत्वामुळे सुधागड तालुक्यात नवी दिशा मिळणार आहे. सुधागडात आता निवडणुकीचे वातावरण रंगतदार झाले आहे. निलिमा पाटील यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात विकासाची गंगा वाहणार असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.